राजारामपुरीत गांजा विक्री करणाऱ्या तरुणास अटक। 2 किलो 250 ग्रॅम गांजासह 55,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अंमली पदार्थांच्या साठा व विक्री विरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी राजारामपुरी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणास अटक करत मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथकं तयार करून कारवाईचं नियोजन केलं। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास राजारामपुरी येथील परिसरात एका तरुणाकडून गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या आधारे पोलीस अंमलदार वैभव पाटील व संतोष बर्गे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट गिराईक पाठवून सापळा रचला। खात्री झाल्यानंतर पोलीस पथकानं मातंग वसाहत राजारामपुरी इथं छापा कारवाई करत संबंधित तरुणास ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांना आपलं नाव आदित्य किरण अवघडे वय 19 राहणार राजारामपुरी कोल्हापूर असं सांगितलंय। त्याच्या राहत्या घरातून विक्रीसाठी ठेवलेला 2 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून अंदाजे त्याची किंमत 55,200 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित तरुण हा यापूर्वीही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोहवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पवार, अरविंद पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।